कोपरगाव शहरात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात आनंदात बंधुभावाने साजरी. त्याग, श्रद्धा आणि पवित्र प्रेमाचा संदेश देणारी ही ईद फार मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. कोपरगाव शहरात घडले एकीचे दर्शन. शहराच्या दोन्ही ईदगाह मैदानामध्ये नमाज पठण करण्यात आले. मौलाना हमीद राही व मौलाना आसिफ मिली यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली. यावेळी विश्वात शांतता नांदो, सर्व बंधुभावाने राहावे, पाऊस भरपूर पडावे, शेतकरी सुखी राहावा, देशात सौख्य नांदावे याबाबत अल्लाहकडे विशेष प्रार्थना दुआ करण्यात आली. हिंदू बांधव, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी, उपनगराध्यक्ष तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक संदीप सोनी व लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा. बकरी ईदबाबत सविस्तर माहिती दिली माजी प्राचार्य रियाज शेख सर यांनी. सर्व भारतीयांना, सर्व हिंदू मुस्लिम सिख ईसाई लोकांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा. बकरी ईद बाबत काही मिसकन्सेप्शन्स आहेत. मूलतः त्याचा अर्थ आहे इच्छेसाठी आपलं सर्वस्व समर्पण करणे. समर्पणाची भावना म्हणजेच कुर्बानी. आपल्याला जे जे काही आवडतं ते आपण जर ईश्वरासाठी आणि अल्लाहच्या कृपेसाठी समर्पित करतो त्यालाच कुर्बानी म्हणतात. अब्राहमिक रिलिजनमध्ये हजरत इब्राहिम हे एक प्रेषित होऊन गेले. त्यांना ईशाज्ञा झाली आणि आपला एकुलता एक मुलगा हजरत इस्माईल यांना सॅक्रिफाय करण्याचा त्यांना आदेश झाला आणि अल्लाहच्या आदेशाप्रमाणे त्यांनी आपला मुलगा हा अल्लाहसाठी कुर्बान करण्याचं ठरवलं. त्या दिवसापासून आजपर्यंत हा सण त्यांची आठवण म्हणून साजरा केला जात आहे. हेतू एकच आहे, याचा उद्देश एकच आहे की बऱ्याच वेळा स्वार्थासाठी आपण भांडत असतो. जर समर्पणाची भावना नसेल, इतरांसाठी त्यागाची भावना नसेल तर मग समाजात अफरातफरी माजते. जर आपण दुसऱ्यासाठी त्याग केला तर आपोआपच सगळ्या प्रकारची भांडणं दूर होतात. हाच आजच्या या सणाचा, बकरीचा, कुर्बानीचा संदेश आहे. शुभेच्छा. बकरी ईद म्हणजे सामाजिक एकता, सलोखा आणि शांततेचा संदेश देणारा आजचा हा दिवस, त्यागाचा दिवस. गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय शंकररावजी पोले साहेबांपासून जर आपण बघितलं तर कायमच आपण या सर्व भाईचारा ठेवून कोणत्याही धर्माचा सण असेल तर तो मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. आज तिसरी पिढी आदरणीय नवनिर्वाचित आमदार विवेक भैया कोले यांच्या मार्गदर्शनाखाली आजही ती परंपरा चालू आहे. आणि त्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआयचे सर्व कार्यकर्ते, सर्व समाजाच्या बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. तर आजच्या या पवित्र दिनी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.